नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत गुबगुबीत असे आलू पराठे, तेही घरच्या साहित्यात. हॉटेलपेक्षाही छान किंवा धाब्यावर मिळतात तशाच चवीचे अगदी मऊ लुसलुशीत असे आपण आज आलू पराठा बनवणार आहोत. सकाळच्या गडबडीच्या वेळेस तसेच नाश्त्यासाठी, टिफिनसाठी ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकतो. सुरुवातीला इथे एका ताटामध्ये 2 वाट्या इतक्या गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा आणि अर्धा चमचा तेल घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. अशा प्रकारे तेलात मोहन घालून पीठ भिजवून घेतल्यामुळे खूप सॉफ्ट असे पिठाचा गोळा तयार होतो आणि त्यापासून बनणारे चपाती, पराठा देखील खूप सॉफ्ट असा तयार होतो. त्यानंतर इथे थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपण हे पीठ चांगले भिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला एकदम जास्त देखील पाणी वापरायचे नाही. थोडे थोडे पाण्याचा अंदाज घेऊनच आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. सुरुवातीला इथे पिठाचा गोळा आपल्याला मध्यम घट्ट असा पाहिजे. खूप पातळ सुरुवातीलाच करून घ्यायचा नाही. अशा प्रकारे आपला गोळा तयार आहे. त्यानंतर तयार झालेल्या गोळ्याला थोडासा पाण्याचा हात लावून मुठ्ठीच्या साहाय्याने असे आपण दाबून दाबून एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर याच्यावर थोडेसे तेल लावून आपण हा गोळा 10 ते 15 मिनिटासाठी असंच मुरण्यासाठी ठेवणार आहोत. गव्हाचे पीठ हे थोडेसे भिजल्यानंतर त्याच्या चपात्या वगैरे सॉफ्ट होतात. त्यामुळे इथे 15-20 मिनिटासाठी तरी कमीत कमी इथे आपण चपातीचा गोळा भिजण्यासाठी ठेवूयात. त्यानंतर इथे मी अर्धा वाटी पोहे घेतलेले आहे. हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घेणार आहोत. सुरुवातीला घालण्याचे कारण म्हणजे मिक्सरचे भांडे कोरडे आहे, त्यामुळे आपल्याला ही कोरडी पेस्ट तयार करून घेता येईल. अशा प्रकारे आपण इथे अर्धा वाटी इतके पोह्याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे. ते आपण काढून घेऊयात. त्यानंतर आपल्याला पराठ्याच्या स्टफिंगसाठी इथे हिरवे वाटण बनवून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला 2 ते 3 हिरवी मिरची, थोडेसे लसूण, आले आणि देठासकट घेतलेली कोथिंबीर आपण इथे घालून घेणार आहोत. इथे कोथिंबीरचे प्रमाण जास्त घेणार आहोत थोडेसे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि भरपूर असा जिरा वापरलेला आहे. जिरे इथे भरपूर वापरल्यामुळे आपल्याला स्टफिंगमध्ये वेगळी जिरेपूड घालायची गरज पडत नाही. अशा प्रकारे आपण बिना पाणी घालता एकदम विदाऊट पाण्याचेच आपण मिश्रण असे बारीक करून घेणार आहोत. हे खूप बारीक नाही आणि खूप दरदरीतही नाही. इथे आपले 4 मध्यम आकाराचे बटाटे आपण उकडून घेतलेले आहे. बटाटे उकडताना इथे तुम्ही बघू शकता आपले बटाटे खूप कोरडे आहेत. पाणी घालून किंवा असे एकदम पितळ असे बटाटे तयार नाहीत. इथे आपण थंड झाल्यानंतरच हे बटाटे खिसून घेणार आहोत. कमी पाण्याचा वापर करून बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही सकाळी बनवण्यासाठी रात्री जरी बटाटे उकडून ठेवले तरी चालू शकतात. अशा प्रकारे इथे आपण सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत. शक्यतो बटाट्याचा खीस करूनच वापरायचा आहे, नाहीतर आपल्या हाताने चंक्स वगैरे राहतात. हाताने कुस्करल्याने किंवा स्मॅशरने बारीक केल्यामुळे बटाट्याचे चंक्स राहतात आणि पराठे फुटतात. त्यामुळे इथे बटाटा हा खिसूनच वापरायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण आणि कोथिंबीरीचे वाटण केलेले फ्रेश वाटण टाकून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत. थोडासा हिंगामुळे ही खूप छान टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये आणखीन थोडासा ओवा घालून घेणार आहोत आपण. हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला अशा प्रकारे बेसिक मसाल्याचा वापर करून आपण इथे स्टफिंग तयार करून घेणार आहोत. स्टफिंगमध्ये शक्यतो कोरडेच पदार्थ वापरायचे आहे, म्हणजे आपले बटाट्याचे स्टफिंग हे जास्त ओले होत नाही आणि आपल्याला त्रास देखील होत नाही पराठे बनवताना. त्यानंतर इथे भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तुम्ही इथे एक लहानसा कांदा देखील वापरू शकता. त्यानंतर आपण इथे पोह्याची बारीक केलेली पेस्ट यामध्ये घालून घेणार आहोत. इथे तुम्ही पोह्याच्या ऐवजी थोडंसं बेसन पीठ जरी वापरलं तरी चालू शकते, पण पोह्यामुळे अगदी क्रंचनेस येतो. वरून पराठा खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ असा पराठा तयार होतो. त्यामुळे इथे आपल्याला पोह्याचे किंवा बेसनचे पीठ वापरायचे आहे. स्टफिंग आपले एकदम तयार आहे. इथे आपण चवीनुसार मीठ टेस्ट करून वापरणार आहोत, का तर आपण हिरवी मिरची वाटताना इथे मीठ वापरले होते.
त्यानंतर आपण अशा प्रकारे मीठ घालून हा गोळा पुन्हा एकदा तयार करून ठेवूयात. इथे आपले पीठ चांगले भिजलेले आहे आणि स्टफिंग देखील एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण मुरण्यासाठी ठेवलेले आहे. स्टफिंगमध्येही मसाले मुरण्यासाठी 10-15 मिनिटं आपण असेच ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण एका ताटामध्ये पीठ थोडेसे मळून घेणार आहोत आणि स्टफिंग, कोरडे पीठ अशा प्रकारे पूर्वतयारी करून घेणार आहोत. त्यानंतर मध्यम आकाराचा गोळा घेणार आहोत. इथे मी लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा थोडासा मोठाच असेल असा अंदाजे गोळा घेऊन कोरडं पीठ लावून पिठाला आपण वाटीचा आकार देऊन यामध्ये आपण पिठापेक्षा जास्त मोठा असा आकाराचा बटाट्याचे स्टफिंग भरून घेणार आहोत. इथे आपण स्टफिंग भरताना थोडेसे जास्तच भरणार आहोत की जेणेकरून आपला पराठा हा मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत तयार होतो. आणि पीठ इथे आपण चांगले दाबून घेऊन त्यानंतर याचा एक उंडा तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण इथे कणकेपेक्षा आलूचे स्टफिंग जास्त मोठे घेतले आहे. त्यानंतर असे आपण कोरड्या पिठामध्ये याला एकदा घोळून घेऊयात. लाटताना सुरुवात करण्याआधी आपण हा पराठा सेट करून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने थोडा थोडा दाबून पसरवून घेणार आहोत. कोरडे पीठ लावून अगदी हलक्या हाताने इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा बघू शकता एकदम सॉफ्ट असा पुढे सरकत आहे आणि चिटकत देखील नाही. अशा प्रकारे तुम्ही देखील पराठे ट्राय करू शकता. हे पराठे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने तयार करता येतात. इथे फक्त आपल्याला पराठ्यामध्ये बटाट्याचे चंक्स राहू द्यायचे नाही किंवा खूप पातळ देखील बटाट्याचे स्टफिंग करायचे नाही. अशा प्रकारे पराठ्याचे स्टफिंग केल्यामुळे आलू पराठा लवकर सरकतो आणि खूप छान चवीला बनतो किंवा फाटत अशा प्रकार होत नाही. अशा प्रकारे आपला आता पराठा तयार झालेला आहे. त्यानंतर एका तव्याला आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. चांगले कडकडीत तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून हा पराठा आपण आता भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे. थोडेसे बबल्स आल्यानंतर पराठा आपण पलटवून घेणार आहोत. तेलाचा किंवा तुपाचा वापर करून पराठा आपण सारख्या रंगाने खरपूस असा भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला पराठा सर्व बाजूने एकसारखा भाजलेला तयार झालेला आहे. त्याचा कलर बघू शकता. स्टफिंग अगदी आपले काठापर्यंत पोचलेले दिसत आहे आणि आपला एकही पराठा फुटलेला किंवा फाटलेला नाही. अशा प्रकारे आपले पराठे रेडी झालेले आहेत. इथे मी सर्व पराठे तयार करून घेत आहे. एवढ्या पिठामध्ये माझे साधारणतः 8 मोठ्या साईजचे पराठे तयार झाले आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी तसेच प्रवासासाठी देखील हे पराठे तयार करू शकता. हे पराठे अगदी सॉफ्ट असे तयार होतात. थोडंसं तेलाचा हात लावून इथे आपण तेल, तूप किंवा बटरचा वापर करून पराठे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले पराठे किती छान तयार झालेले आहेत. आता हे इथे माझे सर्व पराठे भाजून झालेले आहे. बघू शकता पराठा आपला किती सॉफ्ट झालेला आहे. अशा प्रकारे अगदी मोजक्या साहित्यात किंवा आपल्याजवळ अवेलेबल असणाऱ्या साहित्यात आपण घरगुती पद्धतीने अगदी टेस्टी आलू पराठे तयार करू शकतो. कमी वेळेत किंवा कमी साहित्यात देखील ही रेसिपी तयार होते. खायला तर अगदी अप्रतिम अशी लागते. मी इथे लोणच्यासोबत आणि दह्यासोबत ही रेसिपी ट्राय केलेली. खूप छान चवीला झालेली. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.